नमस्कार, मी संकेत आवटे. नेमकं मार्केटमध्ये एवढं मोठं प्रेशर बिल्ड होतं ना, लोकांचे पोर्टफोलिओ एक्झॅक्टली रेड दिसत आहेत. खूप साऱ्या लोकांचे फोलिओज रेड आहेत आणि महत्त्वाचा पार्ट काय येतो तर फोलिओ रेड आहेत ते आहेतच, त्यात आणि मार्केट जर अजून पडलं, कसं ना कसं मार्केट ऑल टाईम हायच्या आसपास दिसतं आणि तिथून जर मार्केट आता जोरदार आपटलं तर माझी अवस्था काय होणार. प्रत्येकाच्या मनामध्ये हा पडलेला प्रश्न. नेमकं मार्केट का पडू शकतं किंवा मार्केट का वाढू शकतं, मार्केटमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे आणि स्पेशली इंडियन मार्केटमध्ये काय इश्यूज आहेत हे व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. मग त्याचा फायदा पण आपण कसा उचलू शकतो, निगेटिव्ह गोष्टीमधून सुद्धा पॉझिटिव्ह गेन कसे कमवले जातात याच्याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी फक्त तुमच्यासाठी बनवत असतो. मी तुम्हाला आता काही स्क्रीनवर नंबर दाखवतोय, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. यामधून तुम्हाला कळेल की नेमकं मार्केटमध्ये आत्ता सध्या काय सुरू आहे. त्यासाठी मला निफ्टीचा चार्ट ओपन करावा लागेल. मी निफ्टीचा चार्ट ओपन करतो. इथं जर तुम्ही लक्षपूर्वक बघितला ना तर एक शार्प फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बेसिकली मला इंट्राडेचा ॲनालिसिस वगैरे या व्हिडिओमध्ये करायचं नाही आहे, पण ओव्हरऑल मला तुम्हाला दाखवायचं की अशा रेड कॅन्डल जेव्हा मोठ्या मोठ्या बनतात ना तेव्हा मनामध्ये भीती निर्माण होते. मग अशा केसमध्ये आपण नेमकं करायचं काय. बट याला जर तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला कळेल निफ्टी कुठे ना कुठे आपल्याला ऑल टाईम हायवर असल्यासारखा दिसतो. म्हणजे ही जर तुम्ही लाईन चेक केली तर तुम्हाला इथं दिसेल की हा एक झोन बनवतोय आणि हा याच टॉप झोनमध्ये कुठं ना कुठं तरी टाईमपास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा जो झोन आहे याला आपण ऑल टाईम हायचा झोन म्हणतो. बरं, मार्केट तरी इथं आहे, वर आहे, टॉप वर आहे, बट माझा पोर्टफोलिओ कुठंतरी रेड होताना पाहायला मिळतोय. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे मार्केट जरी वर असलं तरीसुद्धा तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये आहेत. म्हणजेच काय, एकतर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत किंवा अशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ज्या सेक्टरमध्ये सध्या ग्रोथ सुरू नाही आहे. म्हणजे काय, सगळ्याला कारण एसच आहे. म्हणजे एकतर स्मॉल कॅपमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट किंवा अशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट जिथे चांगली ग्रोथ होत नाही आहे. बरं, आता ही जी ग्रोथ आहे ती पुढे जाऊन होऊ शकते का. नेमकं इंडियन मार्केटमध्ये का आपल्याला स्ट्रगल करताना मार्केट पाहायला मिळत आहे. यासोबतच अजून एक मोठी रिस्क मला मार्केटमध्ये दिसते. टेक्निकल ॲनालिसिस जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही समजून जा हे काय आहे. हेड अँड शोल्डर पॅटर्न कुठे ना कुठेतरी बनण्याचा इथं प्रयत्न होतोय आणि हा कशा प्रकारे फॉर्म होतोय. शॉर्ट ड्युरेशनमध्ये सुद्धा हा तुम्हाला फॉर्म झालेला पाहायला मिळेल. जर मी याला झूम केलं तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता एक्झॅक्टली इथून एक हेड अँड शोल्डर पॅटर्न अगेन हा तुम्हाला बनलेला पाहायला मिळू शकतो. सो इथं काय होईल नेमकं हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि हा कशा प्रकारे परफॉर्म करेल यासाठी आपल्याला डिस्कस करावं लागेल. सीपीआय इन्फ्लेशन हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. थोडंसं लक्ष देऊन तुम्ही ऐकलात तर तुम्हाला खूप चांगल्या कन्सेप्ट क्लिअर होतील की डेव्हलप्ड कंट्रीचं आणि डेव्हलपिंग कंट्रीचं रिलेशन काय असतं आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये पैसा कुठून येतो आणि काय येतो. बेसिकली जपान हा बेटर परफॉर्म करतो इंडियापेक्षा, यामध्ये कोणाचंही दुमत असायचं कारण नाही, की कारण ती एक डेव्हलप्ड कंट्री आहे. इथे जर तुम्ही बघितलात तर हे प्रिव्हियस नंबर दिसतील, आत्ता आपल्याला हे ॲक्च्युअल नंबर दिसतात. म्हणजे काय, सीपीआय इन्फ्लेशन इथं 3.3%, 3.1%, 2.7%, 2.9% आणि इथं 3%. म्हणजे काय, सीपीआय इन्फ्लेशन इथून कन्सिस्टंटली वाढताना दिसतं. मे बी आता याच्यापेक्षाही जास्त आकडे येण्याचे चान्सेस आहेत. मी कमेंट बॉक्समध्ये सांगेनच, कारण हा व्हिडिओ मी आधी शूट करतोय आणि सीपीआय इन्फ्लेशनचे नंबर आज येणार आहेत. ते आल्यानंतर मी कमेंट बॉक्समध्ये पिन करेन, तिथे जाऊन एकदा तुम्ही चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल इन्फ्लेशन वाढलं तर काय फरक पडतो, एक्सप्लेन करतोय. समजा आज एखादी वस्तू मला मिळते 100 रुपयाला. ही 100 रुपयांची वस्तू घेण्याची ताकद किती लोकांमध्ये आहे. आपण इमॅजिन करू की 40 लोकांमध्ये, म्हणजे 40 पीपलमध्ये ही कॅपॅसिटी आहे की ते या वस्तूला अफोर्ड करू शकतात किंवा परचेस करू शकतात. पण या 40 लोकांव्यतिरिक्त जर समजा अजून एक 20 लोकांकडे, म्हणजेच टोटल 60 लोकांकडे जर पैसा आला आणि त्यांनी ही जर वस्तू परचेस करायला सुरुवात केली तर डेफिनेटली या वस्तूची प्राईस जी आहे ती वाढणार आहे. आता याची प्राईस काय होईल, इमॅजिन करूयात आपण 110 रुपये होईल. कारण आंब्यांचा सीझन मी बऱ्याच वेळेला तुम्हाला एक्सप्लेन केलं की जेव्हा सुरुवातीला आंब्यांचा सीझन असतो त्यावेळेला आंबे 10,000, 15,000, 20,000 रुपये डझन असतात. मग ते 3,000, 2,000, 1,000, 500 रुपये डझन, 100 रुपये डझनवर सुद्धा येतात. जसे जसे आंब्यांचा सप्लाय वाढत जातो आणि सीझन पुढे पुढे जात जातो तसे नंबर तुम्हाला हे बदलताना पाहायला मिळतात. याचा अर्थ काय, डिमांड वाढली आणि सप्लाय जर तेवढाच असेल तर डेफिनेटली महागाई ही वाढत जाते. इथं सुद्धा तेच होत आहे. म्हणजे काय, जास्त लोकांकडे जर पैसा आला तर महागाई वाढते. मग लोकांकडे पैसा कुठून येतो, तर लोन. आता परवाच मी जिमसाठी मला एक प्रोटीन पावडर परचेस करत होतो. तो प्रोटीन पावडरची प्राइस अप्रॉक्सिमेटली 3-3.5 होती. त्या प्रोटीन पावडरसाठी सुद्धा नो कॉस्ट EMI अवेलेबल होता. म्हणजे इमॅजिन करा कुठल्या लेवलला गोष्टी जाऊन पोहोचलेत. यामुळे होतं असं की सॅलरी कमी असते
पण आपण बरंच मोठं परचेस करून ठेवतो जेणेकरून आपल्याला छोटी छोटी अमाऊंट पे करायची असते. आणि ही छोटी छोटी अमाऊंट मिळून आपली कंप्लीट सॅलरी कधी संपली हे आपल्याला कळत नाही. अगेन फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपल्याला घुसायचं नाही आता, पण यातून एक गोष्ट कळते की महागाई का वाढते, तर मला पैसा इझी अवेलेबल झाला तर आणि तो स्वस्त अवेलेबल झाला तर. आणि यामुळेच महागाईला कंट्रोल करण्यासाठी, जनतेला शांत ठेवण्यासाठी सरकारला उलथून टाकतील जर महागाई वाढायला लागली तर. बऱ्याच वेळेला आपल्या देशामध्ये आधीच्या सरकारला क्रिटिसाइज केलं जात होतं, आता आपल्या सरकारला देखील क्रिटिसाइज, करंट सरकारला देखील केलं जात आहे की महागाई वाढत चालली आहे, रुपया घसरतोय, बऱ्याच गोष्टींवर क्रिटिसाइज केलं जात आहे. याचा अर्थ काय, तर याला कंट्रोल करण्यासाठी रेट हाईक केले जातात. म्हणजेच काय, व्याज दर वाढवले जातात. जे व्याजदर कमी असतात, जर जपानमध्ये तुम्ही बघाल तर हे निगेटिव्ह होतं. म्हणजे जर मला एखाद्या बँकेतून पैसे घ्यायचे असतील तर बँक मला पैसे देईल असं म्हणू शकता. म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये जर मी FD करायला गेलो तर 6% व्याजदर आहे, आपण इमॅजिन करूया. बँक मला 6 ते 7% व्याज देणार आहे एक्स्ट्रा. पण जर मी जपानमध्ये असतो काही वर्षांपूर्वी, तर मला जपानमध्ये पैसे बँकेत FD करण्यासाठी, फिक्स डिपॉझिट करण्यासाठी मला बँकला पैसे द्यावे लागत होते. ज्याला म्हटलं जातं निगेटिव्ह रिटर्न्स. ऑलरेडी ओपन इकॉनॉमी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जपानमधून बॉरोईंग व्हायचं. पैसा हा लेंड केला जायचा इतर कंट्रीजमध्ये. म्हणजे काय, जपानमधून पैसा घेतला जायचा आणि तो समजा भारत देशामध्ये इन्व्हेस्ट केला जायचा. यालाच म्हणतात येन कॅरी ट्रेड, YEN, एन कॅरी ट्रेड. आता यामध्ये स्वस्त पैसा मिळाला, 1%, अर्धा टक्का, 2%. आणि मी भारतामध्ये गुंतवणूक करून कमवतोय 12%, 15%, 20%. मार्केट जबरदस्त चालत होतं. आणि याच सिनेरिओमध्ये आता गडबड झालेली पाहायला मिळते. रेट हाईक कन्सिस्टंटली होत असल्यामुळे जिथे निगेटिव्ह रिटर्न होते, आज त्याच जपानमध्ये मला 3% व्याजदर पाहायला मिळतोय. दर वेळेला 50 बेसिस पॉईंटची हाईक, मे बी उद्या अजून एक हाईक होऊ शकते, त्यांची मीटिंग आहे. 50 ते 75 बेसिस पॉईंटची हाईक इकडे पुन्हा एकदा होऊ शकते. यामुळे अनवाइंडिंग होऊ शकतं. हे जे ट्रेड घेतले जात आहेत ना इकडे, इथं त्यांना कळून चुकतं की अरे मी जी गुंतवणूक केली आहे ना, इकडे तर ग्रोथ होत नाहीये. भारत देशात गुंतवणूक केली आहे ना तुम्ही, पण भारतीय मार्केट गेलं वर्षभर परफॉर्म करत नाहीये. आता सुद्धा मार्केट चॉपी दिसतंय. परिणामी या सगळ्या इन्व्हेस्टमेंट रिव्हर्स केल्या जातात. ह्याला परत विकलं जातं आणि हा पैसा परत त्या देशामध्ये घेऊन गेला जातो. ज्यामुळे भारतातील तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की FIs कन्सिस्टंटली सेल करतायत. FIs सेल करतायत त्याचं मेन रिझन हे आहे की अनवाइंडिंग खूप फास्ट होत आहे. आपल्याकडे जिओ पॉलिटिकल थोडंसं टेन्शन सुरूच आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. यांनी आता स्मॉल कॅपमधून पैसा काढला, लार्ज कॅपमधून पण काढला. पहिला लार्ज कॅप एक्सप्लेन करतो. लार्ज कॅपमधून जेव्हा यांनी पैसा बाहेर काढला FIsनी, पण लार्ज कॅपमध्ये मोठा फॉल का पाहायला मिळाला नाही, कारण DIs ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करत होते. बरं DIs म्हणजे कोण, तुम्ही आणि मी. आता मेजर मार्केटचा कंट्रोल आता आपल्याकडे आलाय, त्यामुळे मेजर मार्केटला कुठली तरी बाहेरची एंटिटी चालवते असं होत नाही. FIचं सेलिंग आलं म्हणून मार्केट कोसळलं, 30%, 20%, 25% क्रॅश, एका दिवसामध्ये 20-20% क्रॅश वगैरे असले प्रकार होत नाहीत. ज्या वेळेला जपानमध्ये लास्ट टाइम रेट हाईक झाला होता, मला वाटतं जुलै महिन्याच्या आसपास 2024मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, त्यावेळेला हेवी क्रॅश आला होता. एका दिवसामध्ये 12-12, 15%, 20-20% मार्केट तुम्हाला पडलेलं दिसतं. काही कंट्रीजमध्ये लोअर सर्किट लागलेलं होतं. भारतासारख्या कंट्रीमध्ये सुद्धा 2.5% फॉल आलेला होता ऑगस्टच्या आसपास, आय गेस. सो त्या वेळेला जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मार्केटमध्ये प्रेशर येतं FIsमुळे. पण DIs भारतात एवढे मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेत. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे हे सगळे यामध्ये येतात. आपलाच पैसा आहे, ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट होतोय. मग तुम्ही म्हणाल स्मॉल मिडमध्ये काही दिसत नाही. स्मॉल मिडमध्ये इंटेक्ससुद्धा म्युच्युअल फंड कंपन्यांनी कमी केला. तुम्ही जर बघितलात तर बऱ्याच AMC लमसमसुद्धा स्मॉल कॅपमध्ये घेत नाहीत, त्यांनी डायरेक्ट बंद करून टाकले. हेवी ऑर्डर स्मॉल कॅपमध्ये SIPच्या माध्यमातून जरी तुम्ही लावत असाल, त्याला सुद्धा बॅन केलेला आहे म्युच्युअल फंड्सने. याचा अर्थ काय, इन्फ्लो जो आहे स्मॉल कॅपमध्ये तो कमी पडतोय. FIs ऑलरेडी विकतायत. DIs फ्रेश इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये करत नाहीत. काही AMCच्या धुरंधरांनी जर सांगितलं की स्मॉल कॅपमध्ये आम्हाला ग्रोथ दिसत नाही, त्यावेळेला तर एक चांगला क्रॅश आपल्याला स्मॉल कॅपमध्ये पाहायला मिळाला होता. पण लॉंगर टर्ममध्ये स्मॉल कॅपमध्ये मोठ्या अपॉर्च्युनिटीज बनतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. पण ओव्हरऑल आता सध्याची सिच्युएशन जर बघितली तर या सगळ्या कारणांमुळे मार्केटवर प्रेशर पाहायला मिळतं. मग पुढे जाऊन काय होणार, तर आता जपानचा निर्णय काय होतो हे आपल्याला बघावं लागेल. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या मार्केटला 2026मध्ये खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह करू शकतात. आता ही झाली निगेटिव्ह गोष्ट जी मी तुमच्यासोबत डिस्कस केली. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल कोणत्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि 2026मध्ये असे कोणते ॲसेट क्लास आहेत जिथं मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करणार आहे, अशा कुठल्या 5 ठिकाणी मी मेजर पैसा इन्व्हेस्ट करतोय आणि अशा कुठल्या 5 ठिकाणी मी छोटी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय, असे 10-12 माझे प्लॅन ऑलरेडी बनलेले आहेत.
ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, ज्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये काही माझी मदत होऊ शकते. तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा 2026. तुम्हाला मी तो डिटेल प्लॅन एक्सप्लेन करेन आणि पॉझिटिव्ह पॉईंट सुद्धा एक्सप्लेन करणारा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.